वाडी पिसोड जिल्हा परिषद शाळा झाली स्मार्ट. ग्रामपंचायतीकडून CCTV आणि LED भेट. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. वाडी पिसोड येथील जिल्हा परिषद शाळेने डिजिटल शिक्षणाकडे खंबीर पाऊल टाकले आहे. ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने शाळेला CCTV आणि LED संच सुपूर्द करण्यात आले असून यामुळे ग्रामीण भागातील शिक्षणाला आता आधुनिकतेची जोड मिळाली आहे. जिल्हा परिषद शाळा वाडी पिसोड येथे नुकताच एक विशेष कार्यक्रम पार पडला. ग्रुप ग्रामपंचायत वाडी पिसोड यांच्या वतीने शाळेच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे आणि विद्यार्थ्यांच्या डिजिटल अभ्यासासाठी LED TV संच भेट देण्यात आले. या उपकरणाचे अनावरण जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. या प्रसंगी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक वाघ सर यांनी ग्रामपंचायतीचे मनापासून आभार मानले. ते म्हणाले की ग्रामपंचायतीने दिलेली ही भेट विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अत्यंत मोलाची ठरेल. ज्याप्रमाणे आज ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे तसाच सहभाग त्यांनी यापुढे जिल्हा परिषद शाळेच्या प्रत्येक शैक्षणिक उपक्रमात नोंदवावा अशी आशा यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमाला गावाच्या सरपंच योगिताताई सूर्यवंशी, माजी सरपंच चंद्रसिंग सूर्यवंशी, माजी सरपंच दगा सोनवणे, ग्रामसेवक युवराज शेवाळे, पोलीस पाटील डॉक्टर योगेश खैरनार यांच्यासह नाईक सर, श्याम पवार, मच्छिंद्र माळी, शरद सोनवणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या या मदतीमुळे वाडी पिसोड शाळा आता आधुनिक, सुरक्षित आणि स्मार्ट झाली आहे. हा उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनलसाठी मुख्य संपादक उमेश मोरेसह प्रतिनिधी परशुराम मायरे, जायखेडा. आणि त्याच्यात प्रत्येक याच्यात पॉईंट असतात आणि प्रत्येक पॉईंटला मार्क आहेत गुणगान केलेलं असतं आणि त्रयस्थ कमिटी झाली नेमलेली असते. ती कमिटी येऊन आणि ती गुणगान करत असतं. तर मग त्याच्यासाठी आपल्याला अँड्रॉइड टीव्ही नव्हता. त्याच्यानंतर आपल्या एरियामध्ये CCTV कॅमेरे नव्हते. तर याच्यासाठी काय करायचं, मग मी सहज चर्चा केली. दगा आबा, चंदूदादा याच्या सगळ्यांची चर्चा केली की आपण वर्गणी गोळा करू किंवा काय देतो. परंतु चंदूदादांनी आणि सुरेश भाऊसाहेब यांनी ताबडतोब निर्णय घेतला आणि ग्रामपंचायतीच्या मार्फत आम्हाला अँड्रॉइड टीव्ही पण दिला आणि CCTV कॅमेरे पण बसवून दिले. तर तेही खूप चांगलं काम केलं.